आता बघूयात वैष्णवीच्या हुंडाबळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। हगवणे कुटुंबियांचे बँकेतले लॉकर सील तर हगवणे कुटुंबियांची पुणे पोलिसांकडून कसून चौकशी। निलेश चव्हाण आणि हगवणेचा शस्त्र परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव। फरार असताना वापरलेल्या गाड्यांपैकी एक गाडी सुशील हगवणेच्या नावावर, आलिशान फोर्ड एंडेवर ही कार सुशील हगवणेच्या नावावर, बोलेनो आशिष शिंदे तर थार संकेत चोंधेच्या नावावर असल्याची माहिती। मयुरी जगतापांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणी आता पौड पोलीस स्टेशनमध्ये कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगाने सविस्तर अहवाल मागवला। वैष्णवी मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाणच्या अडचणी वाढल्या। बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याने निलेश विरोधात आता कलम वाढवली। हुंडाबळी प्रकरणात दाखल असलेल्या गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ। निलेश चव्हाणचा पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून कसून तपास सुरू। निलेश चव्हाणच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी तर निलेश चव्हाणने कसपटे कुटुंबाला बंदूक दाखवून धमकावलं। निलेश चव्हाण सध्या फरार, पोलिसांकडून शोध सुरू। पद जातं या भीतीने प्रचंड खळबळ माजली आहे तर रोहिणी खडसेंची रुपाली चाकणकरांवर जोरदार टीका। विरोधात पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या। महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाहीये का, रोहिणी खडसेंचा सवाल। चिल्लरबाईला अध्यक्षपदी ठेवलं, चाकणकरांकडून राज्यातील पीडित महिलांना न्याय मिळणारच नाही। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांचा चाकणकरांवर निशाणा। मयुरी जगताप यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पौड पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता। महिला आयोगाने या प्रकरणी मागवला सविस्तर अहवाल। नोव्हेंबर 2024 मध्ये मयुरी यांनी हगवणे कुटुंबाविरोधात तक्रार केली होती। महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा गृह खात्यावर निशाणा तर वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर 302 चा गुन्हा दाखल करण्याची मागणी।